भेट भाग 1. दीर्घकथा लिहिण्याचा प्रयत्न करते. चूक भूल माफ असावी. ह्या कथेतील पात्र खरी की कल्पना विश्वातली ह्याचा फार खोलात जाऊन विचार करू नका. ही पात्र आपल्या आजूबाजूला सर्वत्र सापडतील, म्हणूनच मला त्यांना नावंही द्यावीशी वाटली नाही. ही गोष्ट आहे त्याची आणि तिची, काळाच्या ओघात हरवलेल्या अव्यक्त प्रेमाची, मैत्रीची आणि ती सध्या काय करते ह्यासारख्या सिनेमाला आठवून स्वतःच्या तरुणपणीचा काळ आठवणाऱ्या सगळ्यांचीच. दीर्घकथा भेट भाग 1. ह्या शुक्रवारी काय करतोयस? काही विशेष नाही. बोल, काय प्लॅन आहे? भेटायचं का? आलीस का पुण्यात? टाक ना ग्रुपवर, बघूया कोण कोण आहे अवेलेबल. बराच वेळ काहीतरी टाईप करतेस, पण काहीच मेसेज नाही. कुठे अडकलीस? आत्ता ह्याला कसं सांगू की ग्रुपला नाही? तुला भेटायचं एकटं. इतक्या वर्षाचं साठलेलं कधीतरी बाहेर यायला हवंय. मोकळं व्हायचंय. ए बाई बोल ना, काम आहेत मला. एवढी फॅमिलिटी तुला कधीपासून लागायला लागली? विचार करून बोलणं शोभत नाही हं तुला. अरे काही नाही लिहीत होते, तेवढ्यात मुलगा आला. मी रविवारीच आले. बरं, तू फ्री आहेस का ते सांग. शुक्रवारी. ग्रुपचं नंतर बघू. मला काय, मी सदैव जनहित मते जाहीर आहे. कुठे आणि किती वाजता भेटायचं ते सांग, मी येईन. शाब्बास. शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजता. पाषाण. ठीक आहे. तुला 6:30ला पिक करतो, वेळेवर ये. अरे मी येईन की कशाला पिकअपसाठी उलट येतोयस? गप्प बस, वेळेवर खाली उतर. चल बायको नारळ घेऊन उभी आहे. खोवून नाही दिला तर आज इडल्या चटणीशिवाय खायला लागेल. ओके बाय. प्रत्येक वेळी बायकोचं गुणगान करायला काही थकत नाही हा. आता ह्या गोष्टीचा विचार करायचा नाही, हे ठरवलेस ना? सोडून द्यायचं. तिनं स्वतःलाच दटावलं. आठवड्याच्या गडबडीत त्याने पुन्हा ग्रुपवर भेटण्याचा विषय काढला नाही आणि तिलाही बरंच वाटलं. पण हा भेटतोय की नाही ह्याची खात्री नव्हती. शेवटी न राहून शुक्रवारी सकाळी तिने पिंग केलंच. पिंग पॉंग. भेटतोयस ना आज? अरे हो, आज भेटायचं ठरलं ना. कोण कोण येते ग्रुपवर? नाही बोलली. कुठे जायचे जेवायला? भेटलो की ठरवू ना. ग्रुपवर कोणाला बोलले नाहीये. तो जरा शांत झाला. ते दोघं तसे शाळेपासूनच एकमेकांना ओळखायचे. मध्ये कित्येक वर्ष काही संबंध नव्हता. मग ऑर्कुटमुळे थोडंफार कळलं. शाळेनंतर कोणी काय केलं, पण त्यानंतरही फारसं काही बोलणं नाही व्हायचं. काही वर्षांनी आलं व्हॉट्सॲप. मग कुठून नंबर्स मिळवून शाळेच्या गँगचा ग्रुप झाला. अधूनमधून भेटणं व्हायचं, पण सगळा ग्रुप मिळूनच. कधी फक्त मुलं भेटायची बसायला, तर मुली त्यांची पोराबाळांसकट ट्रिप काढायच्या. जवळच्या एखाद्या रिसॉर्टमध्ये ग्रुपमध्ये भेटणं झालं तरी नाही म्हटलं तरी त्यातही गट पडायचेच. त्यातून तुकड्या वेगळ्या असलेली काही मंडळी एकमेकांना अजूनही पूर्ण सामावून घेत नव्हती. त्याच्याही मनात 8वीत ब तुकडीत घातल्याचा राग होताच. एकदा विचार करायला लागलं की मन कुठच्या कुठे भरकटत जातं. तर ही आज एकटीच भेटणार की काय, असं डायरेक्ट कसं विचारू? पण एकटीलाच भेटलो तर घरी बायकोला काय सांगू? ती उगाच संशय घेत बसेल. पण मामला वेगळा दिसतोय खरा. ह्याआधी कधी आम्ही दोघे भेटलो नाहीये. माझ्या मनातली खळबळ हिलाही जाणवली असेल का कधी? किती वेळा मनात आलं की एकदा तरी आयुष्यात मन मोकळं करावं, पण त्याचे परिणाम काय होतील? आहे ती मैत्रीण, ही संपुष्टात येईल. व्यभिचार तर नाही हा? ह्यावर मनाला लगाम घालणंच इष्ट. ह्या विचारांनी कधी स्वतःचं मन स्वतःकडेही व्यक्त होऊ दिलं नाही. तिच्या मनातही माझ्यासारखेच वेडे विचार येत असतील का?
कधी असं भेटल्याशिवाय कळणार नाही. काय रे, आहेस का? हो, भेटू संध्याकाळी 6:30ला. तयार राहा. अरे तू पण ना, येईल ना? मी डायरेक्ट पाषाणला. मी येतोय सांगितलं ना. परत चल, बाय फॉर नाऊ, बाय. तर मित्रमैत्रिणींनो, त्याची व तिची स्टोरी पुढच्या भागात नक्की वाचा व ऐका. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.